बारामतीची पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत बिनविरोध होऊ देणार नाही असं म्हणत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पेटवलं होतं रान। आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आणि पाहतोय तर काय, कोणत्याही परिस्थितीत बिनविरोध होऊ देणार नाही ही निवडणूक अशी गर्जना करणारे लक्ष्मण हाके यांनी तलवार केली म्यान। काय हो हाके, निवडणूक लढवायचीच नव्हती तर एवढी आदळ आपट करायचीच होती कशाला? पेटलेलं रान विझवायचंच होतं, मग ते आधी स्वतःहून पेटवायचंच कशाला? कुणाचा तरी फोन यावा म्हणून की कुणीतरी शिष्टाईसाठी पुढे यावं म्हणून? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। काय हो हाके, आदळ आपट थांबली वाटतं? बारामतीची पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत बिनविरोध होऊ देणार नाही असं म्हणत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पेटवलं होतं रान। नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहताय एलएस मराठी। लक्ष्मण हाके, बारामती पोटनिवडणुकीची घोषणा होताच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आरोळी ठोकली। अजितदादा गेल्यानंतर तिसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली जाऊ शकते, मग आम्ही तरी दुःख का करत बसायचं? लोकशाही टिकवण्यासाठी निवडणूक लढलीच पाहिजे असं म्हणत बारामतीची पोटनिवडणूक आपण लढणार असल्याची गर्जना केली। पण ही गर्जना होती की वल्गना असा प्रश्न पडला। महाराष्ट्रातील वरिष्ठ नेत्यांनी म्हणजेच सुनेत्राताई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला माघार घेण्यासाठी विनंती केली। उद्योग मंत्री उदय सामंत, माजी मंत्री धनंजय मुंडे यांनीही कॉल केले। मंत्री दत्तात्रय भरणे यांनी माझ्यासोबत चर्चा केली। या सर्व गोष्टी होत असताना दस्तूर खुद्द उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंचाही फोन आला। आता एवढी सगळी मंडळी कॉल करत असताना आपण विचार केला पाहिजे, म्हणून आपण माघार घेतली आणि बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढणार नाही असं जाहीर केलं। सुनेत्रा काकींचा फोन आला, त्या एका फोन कॉलनं मला विचार करायला लावला असं म्हणालात ना हाके तुम्ही? मग आतापर्यंत काय त्यांचा फोन येण्याची वाट पाहत बसला होता काय? अजितदादा गेल्यानंतर तिसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली जाऊ शकते, मग आम्ही तरी का दुःख करत बसायचं? हे वाक्य त्या दिवशी तुम्हीच तावातावानं बोलला होतात, हे इतक्या लवकर विसरलात काय? बारामतीमध्ये म्हणे सहानुभूतीची लाट आहे असंच म्हणालात ना आता तुम्ही? ही सहानुभूतीची लाट इतके फोन कॉल्स आल्यावर तुमच्यावर आदळली वाटतं। आणि हो, मी कुठल्याही पक्षाचा सदस्य नाही, माझी कुठलीही राजकीय चाल नाही। मी एक ओबीसी आंदोलक असून भटक्या व विमुक्त जाती जमातींसाठी नेहमीच आवाज उठवतो। ओबीसींच्या अनेक मागण्या आहेत। निवडणुकीआधी सरकारनं 18 महामंडळं घोषित केली होती, पण त्या महामंडळांना अजून अध्यक्ष कार्यालय मिळालेलं नाही, वगैरे वगैरे। निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर करताना ही पुरवणी वजा वाक्य जोडायची काय गरज होती? माझी कुठलीही राजकीय चाल नाही असं म्हणून या सगळ्या घडामोडींना स्वतःहूनच राजकीय रंग द्यायची गरजच काय? जाता जाता इतकंच म्हणायचं होतं। काय हो हाके, निवडणूक लढवायचीच नव्हती तर एवढी आदळ आपट करायची तरी कशाला? पेटलेलं रान विझवायचंच होतं, मग ते आधी स्वतःहून पेटवायचंच होतं कशाला? कुणाचा तरी फोन यावा म्हणून की कुणीतरी शिष्टाईसाठी पुढे यावं म्हणून? थोडक्यात काय, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व। काय हो हाके, आदळ आपट थांबली वाटतं?